नाही, ज्यांनी ते सांभाळलं त्याला राहायला घर नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि हेच सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे, कारण जसं की ज्या पद्धतीने आम्ही वेळोवेळी शासनाला सांगत आलो की बाबा 2005च्या वन अधिनियमाप्रमाणे जे तुम्हाला लागतात ते कागदपत्र जे आम्ही सगळे सबमिशन केलेले आहे, आम्ही डॉक्युमेंट दाखल केलेले आहेत। 2001चा पुरावा मी दाखल केला, 2002चा पुरावा दाखल केला, 2005चा पुरावा दाखल केला, एवढं करून आम्ही आदिवासी असल्याच्या जातीचे दाखले सुद्धा मी दाखल केले। एवढं नाही तर त्या गावचे आम्ही वोटिंगदार आहोत, मतदार आहोत हे सुद्धा मी दाखल केले। एवढं असून सुद्धा जाणीवपूर्वक या जिल्हाधिकाऱ्यानं, या किरण पाटलानं स्वतः सुडाची भावना डोक्यात ठेवून वन समितीला आमचे दावे नामंजूर करायला लावले। हे सगळ्यात मोठं महापाप आणि दुर्दैव बुलढाणा जिल्ह्याचा। बुलढाणा जिल्ह्याला म्हटलं जातं माधवराव साहेबांचा जिल्हा आहे, बुलढाणा जिल्ह्याला म्हटलं जातं इथं आनंद सागर सारखा मोठा गजानन महाराज संस्थान आहे। बुलढाणा जिल्ह्याला हे सगळ्यात म्हटलं जातं की भिलांचं ठाण आहे, हे बुलढाणा आहे, पण ज्या भिलांच्या ठाण्यामध्ये भिलांना जर वस्ती नसेल तर हा बुलढाणा कोणाचा, हा प्रश्न आम्ही कोणाला विचारला पाहिजे, याचं उत्तर मात्र आतापर्यंत मिळालं। आणि हे उत्तर घेण्याची वेळ, ही उत्तर घेण्याची वेळ आता भोगे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आलेली आहे। ज्या दिवशी आपल्यावरती पोलीस लोकांना मी सांगत होतो की सर आम्हाला ते आमचे डॉक्युमेंटची पूर्तता झालेली आहे, कलेक्टर साहेबांचं आम्हाला फक्त पत्र घ्यायचं आहे, तोपर्यंत तुम्ही थांबा, पण पडोळ नावाचा नामक तो विघ्न संतोषी अधिकारी वन परिक्षेत्र घोटाळा या हरामखोरानं कोणत्या गोष्टी शहानिशा न करता स्वतः पोलीसवाल्याला तबीब दिली आहे, सांगितलं की जा आणि संजय पिंपळे नावाच्या घरातल्या व्यक्तीच्या घरातला संसद उपयोगी भांडे त्या स्वतः पोलीसवाल्याने घराच्या बाहेर फेकले आणि तेव्हा कुठे चकमकीला सुरुवात झाली। आम्ही स्वतः पोलिसांवर हल्ला केलाच नाही, आम्ही स्वतः पोलिसांवर काठी उचललीच नाही, पण जेव्हा कुठे की ज्या ताटामध्ये आमचं मुलग पंचपक्वान्न खात होते ताट जर कुणी घराच्या बाहेर फेकत असेल, आम्ही भारताचे नागरिक नाहीत का? आम्ही माळेगावचे रहिवासी नाहीत का? मग जर तुम्ही आता आमच्या जेवणाचं ताट फेकण्याची ताकद तुमच्यामध्ये प्राप्त झाली असेल तर 98 सालापासून तुम्ही कोणती काळी पट्टी लावून बसले की तुम्ही आम्हाला बऱ्या ठिकाणी बसू दिलं, तेव्हाच काय तुम्ही काढून टाकलं। सगळ्या गोष्टी आमच्याकडे असताना जाणीवपूर्वक राजकीय सुडापोटी आणि या ढिसाळ प्रशासनाच्या कारभारापोटी आणि सरकारचं नाकर्ते धोरण, वन समितीचं नाकर्ते धोरण आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्याचं नाकर्ते धोरण या घडलेल्या प्रकरणाला कारणीभूत आहे, हे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो। आम्ही हल्ला कुणीच केला नाही, आम्ही कधी पोलिसांना चालून गेलोच नाही, कारण आम्हाला माहित आहे की पोलीस हल्ला करण्यासाठी नाही, पोलीस संरक्षणासाठी आलेले आहेत। मग पोलीस जर संरक्षणासाठी आले असतील तर कुठल्या आदेशात लिहिले की पोलिसांनी याच्या घराचे भांडे फेकावं म्हणून? कुठल्या आदेशात लिहिले की याचा कूड मोडावं म्हणून? कुठल्या आदेशामध्ये लिहिले की याच्या पाण्याचा माठ फोडावं म्हणून? अरे ते पाणी, जे जेवायचं ताट, ज्या जुडीमध्ये आपण भाकरी टाकतो, रात्रभर जेवायच्या भाकरी आपण ठेवतोय, ती जुडी सुद्धा एका पोलीस अधिकाऱ्याने फेकली, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिली। आम्ही काय पाप केले असं स्वतंत्र भारतामध्ये? आम्हाला जर 2 टायमाच्या जेवायला जर या ठिकाणी मिळत नसेल, आम्हाला जर राहण्याचं घर या ठिकाणी मिळत नसेल, आम्हाला जर निवारा मिळत नसेल तर फंडामेंटल राईट आहे कुणासाठी? मूलभूत अधिकार आहेत कुणासाठी? तुम्ही जागतिक लेवलला सांगू शकता की आमचा भारत समतेच्या वाटेने आहे, कुठे समता? या देशातला गब्बर श्रीमंत गब्बर होत आहे आणि ज्याला घर नाही तो अजूनही भिकारी होत आहे। ही दुर्बल स्थिती तरी कुठेतरी समाप्त झाली पाहिजे, तेव्हा खरं प्रजासत्ताक या भारतामध्ये नांदेड तोपर्यंत नांदू शकत नाही। जसे की आता म्हणतात ना मोदीजी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला प्रत्येकाने 3 दिवस अगोदर घरावरती झेंडा लावायचा आहे। सांगा माझ्या आदिवासी बांधवांना मोगेचा झेंडा कुठे लावायचा, तर उत्तर कोण दिलं मला? आज कुठे आहेत आमचे आदिवासी बांधव? आज लेकराला आई निशेनाशी झाली आणि लेकराला आईला लेकरू निशेनाशी झालं। एवढे सैर जर कोण पळवले असेल तरी हरामखोर प्रशासन पळवलेले आहे, याचा जाब तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने विचारला पाहिजे का मी काय गुन्हे केला म्हणून सांग। इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रोहिंग्याला जागा दिली जाते, पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिला, आम्हाला घर दिला जात नाही। हे सगळ्यात मोठं महापाप या बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडत आहे। आणि तरी म्हणू शकता आमचा जिल्हा जिजाऊबा साहेबांचा आदर्श जिल्हा आहे। अरे काय ते जिजाऊबा साहेबांचा आदर्श घेताय? काय शिवाजी महाराजांचा आदर्श घेताय?